नमस्कार. श्री स्वामी समर्थ. फ्री रेकी लेवल 1च्या डे 5 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम 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 ऑल. कसे आहात सगळे? मस्त. मजेत. अरे वा, खूप मस्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी. स्वस्त मस्त जबरदस्त आहे. हो ना, एकच मिनिट, एक फोन येतोय. हम्म. हॅलो. हा, बोल ग. हा, ओके. चला, तर आज आपण काय शिकणार आहोत? काल कोणी कोणी अन्न पाणी चार्ज करून बघितलं घरी? मी पाणी चार्ज करून बघितलं हा, कसं लागलं? आणि मुलीलाच दिलं. मेन म्हणजे महत्वाचं की मुलीला म्हटलं आज आज मी शिकले म्हटलं, आणि मला मी तुला तुला बघ म्हटलं टेस्ट कशी वाटते. तर हा. आधी टेस्ट करायला लावली आणि त्यानंतर मग रेकी करून मग ते आहे चार्ज करून तिला प्यायला लावलं. ती म्हणे आई खूप फरक वाटतोय आणि तीर्थ सारखीच चव जी आहे ती पाण्याला आली होती. बघा, मुलांचे पेपर पण आले ना, तर तुम्ही देऊ शकता का हे पाणी पिऊन माझ्या मुलाचा पेपर जो आहे त्याच्या पेपरचा जो विषय आहे तो त्याचा जो अभ्यास झालेला आहे तो त्याला पूर्णपणे छान पद्धतीने आठवणार आहे आणि तो छान पद्धतीने पेपर लिहून येणार आहे. लिहून येणार आहे. लिहून येऊ देणे म्हणायचंय आपल्याला. लिहून येणार आहे म्हणजे ते घडतं आहे आता वर्तमानामध्ये, या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. ओके. ताई ते कारण चंद्राचं जे पाणी आहे ना, हा. त्याची सुद्धा टेस्ट म्हणजे इतकी सुंदर आहे. म्हणजे मी अरे वा. मुलांना मुद्दाम चमच्या चमच्या पिऊन बघा, तर वेगळीच टेस्ट आहे त्याची. खूपच छान. आणि थंड खूप छान आहे ते. हो ना. अरे वा. वेगळंच काहीतरी आहे ते चंद्राचं. म्हणजे खूपच छान. आज आम्ही केलं ना ते रात्री. हा हा. छान एक्सपिरियन्स आहे हा. मस्त आहे एकदम. हो, आपण फक्त कोजागिरीलाच करतो ऍक्च्युली, पण हे दर पौर्णिमेला केले तरी चालणार आहे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण आता रेकी लेव्हलची जी सेकंड लेवल आहे त्याच्यामध्ये मी तुमचं क्रिस्टल थेरपी घेणार आहे. ती माझ्याकडनं फ्री आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये जे तुमचे क्रिस्टल्स आहेत, ब्रेसलेट आहे, ते जे आपण चंद्राच्या प्रकाशात हे नैसर्गिकरित्या चार्ज करणार आहोत, तर त्या कोणत्या 3 पौर्णिमा असतात त्यावेळेला मी तुम्हाला ते एक 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 स्टेप बाय स्टेप सांगत जाईल. ओके. तर त्याच्यातही खूप रिझल्ट मिळतो. हे निसर्गच आपल्याला सगळं करून देतो आहे, फक्त आपल्याला थोडी त्याची माहिती हवी आहे. ओके. चला, आज आपण आहे ना 7 चक्र शिकणार आहोत. अन्न कोणी चार्ज केलं आणि जेवणाला मी कोणी केलं? केलं मी पाणी सकाळी. पण केलं ते पण मी केलं. केलं ताई. अच्छा. हा. अथर्व. काय केलं ना? हा, एकेकाने सांगा. अथर्व. हा. तुम- सकाळी मॅम काय झालं माझ्याकडे आज मी शेपूची भाजी टिफिनला बनवली. पण नॉर्मली कसं होतं आपल्याला फारसा अंदाज येऊन जात नाही, होतातच ओके. पण काही कारणाने कधीतरी मीठ काही जास्त पडून जातं. पण मी आज असं मला वाटलं की आपल्यातनं मीठ जास्त पडतंय. तर मी जस्ट सांगितलं त्याला अफर्मेशन पण दिली आणि चार्ज पण केलं की भाजी माझी एकदम सुंदर होते. तर मिस्टरांना मुलीला एवढी आवडली ती. अरे वा. म्हणजे चवच त्याची बदलून गेली म्हटले छान झाली. बघा किती छान ना. नमिता ताई, तुम्ही सांगा. म्हटलं मी काय केलं सकाळी माठावर हे केलं, हात ठेवून पाणी भरलं माठ, आणि ते व्यवस्थित म्हणलं काय आमची फॅमिली एकदम सुखाची समृद्धीची बरोबर टीचर राहू, सगळेजण माझ्यावर प्रेम करत राहू, कारण की नाही करत होते तर मग करत राहू म्हणलं. हो हो. आणि हा, आणि मुलाचं असं हे केलं की त्याचं सगळं व्यवस्थित राहावं, बोलावं त्यांनी थोडस, आणि बाकी काही नाही. आणि अन्नाचं पोळ्यांचं पण केलं मी, की मी इष्टदेवी आत्मा हो, माझं हे सगळं जेवण वगैरे ना रुचकर हो, सगळ्यांना आवडो. बरोबर. अरे वा, हा. खूप छान. हम्म. खूप छान. जेवणाचं आणि जेव्हाही करताना तेव्हा तुम्ही अन्नपूर्ण मातेला पण थँक्यू म्हणायला हवं. तर आपण दर गुरुवारीचे गुरुवारच्या सेशनला सगळे जॉईन झालेले आहेत का? हो 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 मॅडम. हा, हो तर मॅडम. पुढच्या गुरुवारी आहे ना मला आठवण करून द्या. आता एक आपला जेवणाचा विषय, अन्नाचा विषय झाला आहे, म्हणून मी ना पुढच्या गुरुवारी आपण एक अन्नपूर्णा मातेची आपल्या किचन मध्ये स्थापना करूया आणि पूर्ण किचन क्लीन करूया आणि तिला छान धोडाचा नैवेद्य दाखवूया आणि एक छान तिचं मेडिटेशन घेऊया, आपल्या किचनचं घेऊया, आपल्या घराचं घेऊया मेडिटेशन. ओके. चालेल. हो तुम्ही मॅडम. मला आठवण करून द्या, आपण ते घेऊया.
मॅडम ते थोडं पोटलीचं सांगा, काय बरेच जण मला हे केलं होतं मेसेज, ते कुबेर पोटलीचं. बरं बरं. कुबेर हा. पोटली आहे ना, आपण देत असतो वर्षातून दिवाळीला वगैरे पण देत असतो. पण बघा, लक्ष्मी आणि कुबेराची स्थापना आपण आपल्या मनावर आहे का कधी करायची आहे असं आजकाल, कारण महागाई एवढी वाढते आहे का आपण फक्त लक्ष्मीपूजन, तू लक्ष्मीपूजन पूजा करू असं नाही चालणार आहे आता आपल्याला. तर आपल्याला कुबेराची आणि लक्ष्मी मातेची आपल्या घरामध्ये स्थापना करायची आहे. एक चांगला मंगळवार किंवा शुक्रवार बघून किंवा चांगला महिन्याचा मुहूर्त बघून मी ते सिद्ध करून प्रॉपर तुम्हाला ती देत असते. मी बनवून ठेवत नाही. आणि जेव्हा मी आधी देत होती तर तेव्हा तरी फक्त सिद्ध करून देत होती. आता मी स्पिरिच्युअल न्यूमरोलॉजी पण शिकलेली आहे. तर त्याचे पण मी, म्हणजे तुमची बर्थ डेट, जो घरातला करता माणूस आहे त्याची बर्थ डेट घेऊन त्यानुसार सगळा अभ्यास करून मग मी त्या पोटलीला सिद्ध करून तुम्हाला देत असते. ओके. ओके. हा. ताई, मुद्रांबद्दल पण सांगणार होता ना? कशाबद्दल? मुद्रा. मुद्रा आपण झाल्या ना, त्या दिवशी मुद्रा सांगितल्या ना मी. हे बघा, नाही, तुम्ही सांगणार होतात कोणत्या ह्याला नाही, तुम्ही कोणती मुद्रा नंतर आठवण करा, म्हटलं वेळ बरं बरं. नाहीये. हे बघा, आपले हे 5 बोट आहे. वापरायची, कोणती मुद्रा वापरायची ते सांगणार बरं होतात. बरं, तेच सांगते. आपला क्लास अजून सुरूच झालेला नाही हा. हो, हो, हो. क्लास सुरू झालेला नाहीये. आज मला 7 चक्र घ्यायचं आहे. 7 चक्राचा खूप डीपली अभ्यास आहे, पण ठीक आहे, मी पटकन तुम्हाला मुद्रा सांगते. आपला हात आहे, तर हाताची 5 बोटं आहे. एक तर मिनिट आपण हा ताई, अंगठा दिसत दाखवतो समोरच्याला, तेव्हा काय म्हणतो? बेस्ट ऑफ लक. येस, तुझं छान होऊ दे, बस मस्त. म्हणजे हा कोण आहे आपला? छान होऊ दे म्हणणारा कोण राहतो? ईश्वर, गॉड. ईश्वर. ओके. आपण काय म्हणतो, कोणालाही त्याचं छान व्हायचं असेल आणि असा केला का, जाऊ दे, काही खास नाही बरं का, हो ना, असं त्याला डाऊन. हो. अनलाईक करतो आपण. आणि याला कसं का लाईक आहे, छान आहे, तुझं खूप छान होईल, लाईक बेस्ट करतो. ऑफ लक. आपण त्याच्या आपल्या बरोबर विश देतो, आपल्या इच्छा त्याच्याशी जोडत असतो. बेस्ट ऑफ लक, हो बस, एकदम छान दिसते, मस्त. ओके. म्हणजे हा ताई, अंगठा तुम्ही कोण दिसत आहे? नाहीये. ईश्वर आहे गॉड. अंगठा. तुम्ही ना, एक तर सगळ्यात पहिले ना, हे बघा, तुम्ही ना, जर इतका छान विषय आहे शिकायचा, माझी ना लिंक तुटून जाते, सांगायचं काय राहतं. आणि ना थोडंसं आपलं बोलून झालं का पटकन माईक बंद केला ना, तर दुसऱ्यांना त्रास नको व्हायला. आता तुमचं रेकीचा, तुम्ही रेकीचे साधक बनलेला आहात. आता आता आपल्याला खूप जबाबदारीने वागणं आहे. आपल्यापासून त्रास होऊ द्यायचा नाहीये कोणालाच. आपण उलट आपण रेकी हिलर का बनतो आहे का, दुसऱ्याचं दुखणं आपल्याला कमी करायचं आहे. का एखादी व्यक्ती छान मन लावून घरातून त्यांनी टाइम काढून, त्यांनी सगळेजण बिझी आहेत. मी तुम्हाला आपल्या श्वासाची किंमत सांगितली पहिल्या दिवशी. सगळेजण ते अटेंड करायला इथे जमले आहे. प्रत्येक जण आपल्या घरातल्या फॅमिली लाईफ मधून वेळ काढून बसले आहे. आणि आपण सरळ आपला माईक ऑन करायचा आणि त्यांना नीट ऐकू नाही द्यायचं का? आपलं बोलून झालं, पटकन तुम्ही जेव्हा क्लासही जॉईन करताना तेव्हा सगळ्यात पहिले पटकन म्यूट करून द्यायचं. का आपल्या घरातला आवाज राहतो, आपल्या लक्षात येत नाही ह्या गोष्टी. ओके. चला, आता मी काय सांगत होती, 5 बोट आहेत आपले. तर अंगठा आहे, हा आहे थंब, तर हा आहे ईश्वर गुरु. ओके. हा ईश्वरासाठी वापरला जातो. त्याच्या पुढचा जो बोट आहे आपला इंडेक्स फिंगर, हा 1 नंबरचा. तर हा कोण आहे? आपण कोणाकडे दाखवतो हे बोट असं? ए चल, मला बोलायचं नाही असं, मला चालणार नाही, हे मी आहे, मी आहे. हा कोण आहे? हा बोट कोणासाठी वापरतो आपण? मी तुम्हाला सोपे सोपे उदाहरणं करून सांगते आहे का त्याच्याने तुमच्या लक्षात राहून जाईल का हा बोट कशासाठी वापरायचा आहे. कशासाठी वापरायचा आहे? माझ्या स्वतःसाठी. हा बोट कोण आहे? माझ्यासाठी. मी आहे. चल, हा हा आपण स्वयं आहो. हा बोट म्हणजे म्हणजे माझ्या बाबतीतले जेही प्रॉब्लेम असेल ते मी ह्या बोटाची मुद्रा लावेल त्यावेळेला. मग माझ्या बाबतीतले, माझे स्वतःचे, कोणी मला रागवलं, माझं मन शांत होत नाही, मला त्रास होतो आहे, मी डिप्रेशन मध्ये जात आहे, माझी हेल्थ चांगली नाहीये, माझ्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तर मी हा बोट वापरेल माझ्याकडे. हा स्वतःसाठी वापरायचा आहे बोट, इंडेक्स फिंगर. त्याच्यानंतर त्याच्यात दुसरा बोट आहे मिडल फिंगर. तो मधला बोट आहे तो आहे मिडल फिंगर. तर हा आहे समाज लेवलचा. आपल्याला समाजाकडून पण खूप वेळा त्रास होतो. आपलं समाजामध्ये कोण कोण येतं? आपल्या आजूबाजूचे, आपले सगळे, तुम्हाला माहिती आहे मग समाजात कोण कोण येतं. सामाजिक लेव्हलवर जेव्हा आपल्याला काही त्रास असतो त्यावेळेला मिडल फिंगर वापरायचंय. त्याच्यानंतरची जी रिंग आहे, आपलं फिंगर आहे, ती आहे रिंग फिंगर. रिंग फिंगर कशासाठी वापरता? ही आपल्या
हार्टची टच होते, हिची जी नस आहे ना ही आपल्या हार्ट पर्यंत टच झालेली असते या रिंग फिंगरची. म्हणून ही आपल्या नातेसंबंध सांभाळते. आपले नातेसंबंध म्हणजे आपल्या सगळे घरातल्यांशी, आपल्या नातेवाईकांशी, ते नातेसंबंध सांभाळण्याचं काम कोण करतं? ही रिंग फिंगर. आणि ही आहे छोटीशी करंगळी आपली. ओके, ही लिटिल फिंगर आहे. तर ही काय काम करते? आपले जे मागच्या जन्माचे कर्म आहेत किंवा ह्या लाईफ मधले, आपल्या ह्या जन्मामधले जे सोल आहेत, आपल्या जन्मापासून आपले जे बर्थ पासून आलेले जे आपले कर्म आहे, त्या बाबतीत आपण हे घेऊ शकतो. आपण म्हणतो ना मागच्या जन्माचं काहीतरी आलंय बरोबर वगैरे, किंवा मागच्या जन्माचे आपल्या काही कर्म असतात, त्याच्यासाठी आपण करंगळी वापरायची आहे. तर आता हे पाची बोटांचं मी तुम्हाला महत्व सांगितलेलं आहे. तर आता हे बोट कसे वापरायचे? जेव्हा आता मी आहे, माझा प्रॉब्लेम आहे, तर मी अंगठ्याला ईश्वराला सरेंडर करेल. माझा प्रॉब्लेम मी कोणाला सरेंडर करेल? ईश्वराला. म्हणून आपण गॉडला सरेंडर केलं आणि टिप टू टिप जॉईन केले आणि अशी मुद्रा लावून असा हात ठेवायचा कधी पण. हा जो तळ हात आहे, तळ भाग आहे, हा आकाशाकडे गेला पाहिजे. म्हणून अशी मुद्रा लावायची आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर मला जर समाज लेवलचा प्रॉब्लेम असेल तर मी मधली मुद्रा घेईल, मधला अंगठा बोट घेईल, मिडल फिंगर घेईल आणि अंगठा. आपल्याला सगळ्यांना ईश्वराला सरेंडर करायचे. आपले सगळे प्रॉब्लेम जे आहे ते ईश्वराला सरेंडर करायचे आहे. म्हणून मग अंगठा झाला. तिसरा जो बोट आहे आपले नातेसंबंध, त्यासाठी मी आपली ही करंगळी फिंगर वापरणार आहे. आणि आपले जे आहे कार्मिक बंधन असतात मागच्या जन्माचे, ह्या जन्माचे, बाय बर्थ, ते मी लिटिल फिंगरला वापरणार आहे. आणि मला हे सगळेच प्रॉब्लेम असतील, मला समजतच नाही मला नेमका प्रॉब्लेम कोणता आहे, किंवा मला हे सगळेच आहे, सामाजिक आहे, नंतर माझे बाय बर्थ पण आहे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर माझा स्वतःचा पण आहे, तर त्यावेळेला ही मूठ बांधायची, हे सगळे बोट बंद करायचे, त्याच्यावर सगळ्यांवर अंगठा असा ठेवायचा. ही अशी मुद्रा लावायची, पण हात असा ठेवायचा, असा खाली नाही ठेवायचा मांडीवर, इकडे घ्यायचा. रिसिव्हिंग आहे, आपण घेणार आहे ईश्वराकडनं. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला घ्यायची आहे. आपण जर हात असा केला तर घेऊ शकतो का याच्यातून? नाही, आपल्याला इथून घ्यायची आहे. म्हणून मग ही अशी मुद्रा लावायची. आणि ज्या वेळेला तुम्ही मेडिटेशन करता किंवा एखादी मुद्रा लावता, तर ब्रह्मांडाला माहिती आहे का तुमच्यासाठी काय योग्य आहे. तर तो ह्या मुद्रा ज्या असतात ना, तुम्ही जर ही पकडलेली आहे, तर मुद्रा ऑटोमॅटिक तुमची बोट बदलतात. ते ब्रह्मांड करून घेत असतं तुमच्याकडनं. हे तुम्ही जेव्हा डीप मेडिटेशन मध्ये जाल ना, तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचे अनुभव येत जातील. तेव्हा आपल्या बोटांच्या ऑटोमॅटिक मुद्रा, आपण ज्या वेळेला डोळे बंद करतो तर आपण ही मुद्रा लावलेली असेल, आणि ज्या वेळेला डोळे उघडतो त्यावेळेला करंगळी जवळ असेल, आपल्याला काहीच समजत नसतं, ते ऑटोमॅटिक आपल्या बोटांच्या मुद्रा ह्या बदलत असतात. फक्त तुम्ही ब्रह्मांडीय शक्तींना सरेंडर करायचं आहे. ओके. मग हे असं होतं का? हे खरंच आहे का? माझ्या बरोबर होणार आहे का? माझ्या बरोबर तर असं काही होतच नाही, असे कुठलेही निगेटिव्ह विचार आणायचे नाही. ओके. चला, मुद्रा समजल्या. आता करायचं का रेकीला सुरुवात? किती वाजले? आज मला 1:20 होऊन गेलाय. आपली रोज 1 वाजेची बॅच आहे ना, 2:30 वाजेपर्यंत चालते. चला, आपण आता रेकीला सुरुवात करूया. मी स्क्रीन शेअर करते. आज आपल्याला 7 चक्र शिकायचे आहेत. म्हणजे स्क्रीन झाली आहे का शेअर? नाही अजून झाली. झाली आहे ना? ओके. आपल्याला आता बघायचे आहे 7 चक्र. नीट समजून घ्या, कारण सगळा आपला अभ्यास 7 चक्रावर आहे आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. आपली जी 7 चक्र आहे तर ती आपण आपल्या स्वतःच्या बॉडीचा एक्सरे काढला, MRI काढला, तर त्याच्यात आपल्याला दिसत नसतात. ओके. ज्या वेळेला हे 7 चक्र आहे, ही आपली ह्युमन बॉडी आहे, तर त्याच्यामधून आपण खालून सुरुवात करत असतो 7 चक्रांसाठी. ज्या वेळेला जे आपण लहान असतो ना, लहान मूल असतं ना, तर त्याचे जे 7 चक्र असतात ना, हे छोटे कळी स्वरूपात असतात, आणि ते जेव्हा बंद राहतात ना तेव्हा कळी स्वरूपात असतात, आणि हळूहळू हळू ती ओपन होत असतात. त्याचा असा फुलाचा आकार येतो. आणि ज्या वेळेला आपलं 7 चक्र बॅलन्स होतं ना, तेव्हा ते चक्रासारखं असं गोल गोल फिरताना दिसतं, जाणवतं आपल्याला, फील होतं ते का गोल गोल क्लॉकवाईज फिरतं आहे असं. ओके. आणि हे सगळं फिलिंग होतं आपल्याला. तर आता सर्वात पहिलं चक्र आहे रूट चक्र.
हे आपल्या जेनेटिक ऑर्गन जवळ असतं. त्याच्यानंतर आहे आपल्या नाभी जे बघा इथे नाभी आहे, मी हात ठेवलाय तिथे आपली नाभी आहे. नाभीच्या 3 बोटं खाली जे आहे ते आहे सॅक्रल चक्र. त्याला काय म्हणतो आपण याच्यामध्ये स्वाधिष्ठान चक्र. आणि त्याच्या नाभीच्या 3 बोटं वरती हे जे चक्र आहे हे मणिपूर चक्र आहे. हे चक्र खूप महत्वाचं आहे, आपल्या भौतिक सुखासाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर येतं आपलं हार्ट चक्र, त्याच्यानंतर येतं थ्रोट चक्र, मग आहे थर्ड आय चक्र आणि त्याच्यानंतर लास्टला आहे क्राउन चक्र. आता आपण बघणार आहोत या चक्रांचे बीज मंत्र असतात. तर ते बीज मंत्र आपण आता इथे बघणार आहोत. जसं का मूलाधार चक्र, त्याचं बीज मंत्र आहे लम. ओके. नंतर त्याच्या पुढचं जे आहे स्वाधिष्ठान चक्र, त्याचा बीज मंत्र आहे वम. त्याच्यानंतर मणिपूर चक्र येतं, त्याचा बीज मंत्र आहे रम. आणि हे तुम्ही म्हणाल का मंत्र कशी वापरायची, काय वापरायची, मी हे सगळं सांगणार आहे. त्याच्यानंतर येतं हार्ट चक्र, याला अनाहत चक्र पण म्हणतात, त्याचा मंत्र आहे यम. त्याच्यानंतरचं पुढचं चक्र आहे थ्रोट चक्र, त्याला हम हा त्याचा बीज मंत्र आहे. त्याच्यानंतर येतं थर्ड आय चक्र, जिथे आपण टिकली लावतो ना तिथे हे सेंटरला आपल्या थर्ड आय चक्र असतं, त्याचा बीज मंत्र आहे ओम. आणि क्राउन चक्र आहे लास्टला, त्याचा बीज मंत्र आहे ओम. ओके, इथपर्यंत आलं लक्षात? काही शंका? ताई हे जे असतात विचारलं तुम्ही चक्र जे सांगितले, तर हे प्राणप्रतिष्ठा ज्यावेळेला करतात देवाची त्यावेळेला हे तेच वापरतात ना हे? हो. हम्म. क्राऊनचा बीजमंत्र काय? हा ओम. 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 उ फक्त असा असतो, उ असतो. हा. हा आणि वर असं. नाही, ओम सारखं नाहीये, ओम फक्त असं उ आहे बस, त्याला ओम. म पण नाहीये ओके. लावलेला. हा. हा. तर आपण खालून सुरुवात करणार आहोत. तर आपलं सर्वात पहिलं चक्र आहे रूट चक्र. तर हे रूट चक्र जे आहे ना, तुम्ही समजून घ्या आता, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही लास्टला विचारा, मी तुम्हाला सगळं समजावून सांगते. पण आता आपल्या सिलेबस कडे जाऊ द्या, मला सिलेबस राहून जाईल आपला. ओके. आता काय आहे, हे आहे मूलाधार चक्र. तर हे कुठे असतं? हे आपल्या जेनेटिक ऑर्गन जवळ असतं आणि माणसांच्या स्पाईनच्या सगळ्यात खालचं जो हे असतो त्यांचा तिथे असतं. ओके, पुरुषांच्या इथे. नंतर स्पाईन मध्ये असतं ते त्यांचं. त्याचा बीज मंत्र आहे लम. त्याचा रंग आहे लाल. लाल रंग लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे हे ज्या वेळेला आपलं रूट चक्र बॅलन्स होतं तर त्यावेळेला आपल्याला डोळ्यांच्या आजूबाजूला लाल कलर दिसायला लागतो. त्याच्यानंतर याचं तत्व आहे पृथ्वी. याचं महत्व काय आहे ते मी तुम्हाला सांगते. आरोग्य आणि कल्याणासाठी मागच्या जन्माच्या आठवणी आणि कार्य संग्रहित करणे. आपल्या ज्या मागच्या जन्माच्या आठवणी आहे त्यांचं जे कार्य आहे ते संग्रहित करायचं काम कोण करतं? हे रूट चक्र करतं. आणि ते जर आपल्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स झालं तर काय होत असतं? आपल्या रूट चक्राच्या खाली म्हणजे पायाखालील जे काही अवयव आहे, म्हणजे पाय, गुडघे, ते जर दुखत असतील तर समजायला लागायचं का आपलं रूट चक्र इम्बॅलन्स आहे. ज्यांची गुडघे दुखता, पाय दुखता, कमरेपासून खालचा भाग जो ज्यांचाही दुखतो, त्यांनी समजायचं आपलं रूट चक्र इम्बॅलन्स झालेलं आहे, ते बॅलन्स नाही आहे. ओके. या चक्राला हिलिंग केल्याने तुमच्या हाडांचे जे काही दुखणे आहे ते पूर्णपणे बरे होतात. हाडांचे प्रॉब्लेम, अशक्तपणा, चक्कर येणे, आरोग्य संबंधी व्याधी, सतत नैराश्य येणे, यासाठी हे चक्र जबाबदार आहे. त्याच्यानंतर रूट चक्र ऍक्टिव्ह जर राहिलं, ज्यांचं आता हे इम्बॅलन्स राहिलं, त्यांचे हाडं दुखता, पाय दुखता, कमरेच्या खालचे भाग पूर्ण दुखायला लागतात, बोन्स दुखता आपले. आणि ज्यांचे बॅलन्स आहे तर त्यांचं काय होईल? भौतिक शक्ती, सृजन शक्ती मध्ये वाढ होते. नेहमीच आपण ऍक्टिव्ह राहतो. आपण म्हणतो ना, ही व्यक्ती काय ऍक्टिव्ह आहे, कितीही कामं केले, काही केलं तर ही फ्रेश राहते, हिला दमायला होत नसेल का? तर ती व्यक्तीचे जे मूलाधार चक्र आहे, रूट चक्र आहे, ते बॅलन्स आहे असं समजायचं.
नंतर प्रत्येक क्षेत्रात ती अग्रेसर असते. एखादी व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात जर अग्रेसर असेल, पुढे असेल, तर त्या व्यक्तीचं रूट चक्र बॅलन्स आहे. त्यामुळे स्वस्थ आणि सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी ती व्यक्ती रूट चक्र बॅलन्स करून हे जीवन जगू शकते. हाडांचे काही प्रॉब्लेम आहे तर ते रूट चक्र इम्बॅलन्स असल्यामुळे आपल्याला होत असतात. ओके. आता तुम्हाला एक अजून छान उदाहरण सांगते का आपल्या घरामध्ये आपण पटकन कसं ओळखायचं का यांचं रूट चक्र इम्बॅलन्स आहे का. आपल्या घरांमध्ये बघा, आपण सोफ्यावर बसलेलो असतो आणि मग जोही रिमोटच्या बाजूने जाईल, रिमोट समोर ठेवलेला असतो आणि आपण त्याला म्हणतो, दे तेवढा रिमोट दे ना, जाता जाता मला तेवढं पाण्याचा एक ग्लास भरून दे ना. करतो का आपण, असं सांगतो का? येस, कधीतरी सांगतो. हा, तर त्यावेळेला आपल्याला तो जो उठायचा कंटाळा येतो ना, तर त्यावेळेला असं समजायचं आपलं रूट चक्र इम्बॅलन्स आहे. आपण असं म्हणजे आपल्याला एका जागेवरून उठायचाही आळस येतो किंवा नको वाटतं उठायला, आणि आपण समोरचं व्यक्ती बघत असतो कोण इकडून जातंय का, कोण किचनकडे जात आहे का, तर त्याला सांगू मला पाणी घेऊन ये, असं येता येता पाणी घेऊन ये. असे आपले छोटे छोटे जे कामं असतात, आपण त्यांची अपेक्षा करायला लागलो का समजायचं आपलं रूट चक्र इम्बॅलन्स झालेलं आहे, त्याला हिलिंगची गरज आहे. ओके. त्याच्यानंतर आपलं पुढचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. या चक्राचा रंग आहे ऑरेंज. ओके. आणि ह्या चक्राचा जो मंत्र आहे हा आहे वम. आणि याचं जे स्थान आहे, ठिकाण आहे, ते जलतत्व आहे. त्याचं ठिकाण आहे आपल्या नाभीच्या 3 बोटं खाली. असं माप मोजून घ्यायचं आणि बोटांचे 3 बोटं मोजायचे मग खाली यायचं. तिथं आपलं स्वाधिष्ठान चक्र आहे असं आपण समजायचं. ओके. त्याचा रंग आहे केशरी रंग. त्याचा बीज मंत्र आहे वम. त्याचं तत्व आहे जलतत्व. त्याचं महत्व आहे स्त्री पुरुष आकर्षणाचे केंद्र आहे, मनाचे निवासस्थान आहे हे. ओके. हे जर चक्र इम्बॅलन्स राहिलं तर काय होतं, तर युरिन संबंधी आपल्याला आजार होतात. कफ, सर्दी, युरिनचे आजार होतात. बेड वेटिंग होतं, म्हणजे ज्या मुलं, आता बघा काही काही मुलं खूप मोठे होऊन जातात तरी पण ते कॉटवर म्हणजे बेडवरच त्यांना युरिन पास होऊन जातं. तर ते त्यावेळेला त्यांचं हे चक्र इम्बॅलन्स असल्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम होत असतो. पाणी टाक पहिले. ताई, तुम्ही ते स्त्री पुरुष काय सांगितलं? हो, थांबा एक मिनिट, आता मला सगळ्यांना म्यूट करू द्या, सांगते मी परत. स्त्री पुरुष आकर्षणाचे केंद्र आहे, मनाचे निवासस्थान आहे हे चक्र. त्याच्यानंतर काही मुले मोठे होतात तरी त्यांना युरिन पास करतात, बेडवर ते युरिन पास करत असतात, तर त्यावेळेला त्यांचे स्वाधिष्ठान चक्र हे इम्बॅलन्स असल्यामुळे हे प्रॉब्लेम त्यांचे होत असतात. नंतर गायनिकचे प्रॉब्लेम त्यांना होतात, पुरुषांचे प्रॉब्लेम. नंतर गिल्टी शायनेस, म्हणजे त्यांना थोडासा हे येतो, आपण म्हणतो ना आपल्याला लाजल्यासारखं होतं, शायनेस तो येत असतो. सेक्शुअल इश्यू असतात त्यांना, गर्भाशयाचे प्रॉब्लेम असतात, गर्भाशयाच्या ॲलर्जीज वगैरे त्यांना होऊ शकतात. नंतर अपचन यासारख्या व्याधी त्यांना होत असतात. पण जर हेच चक्र त्यांचं बॅलन्स असेल तर काय होणार आहे ते आपण बघूया. हे स्वाधिष्ठान चक्र जर तुमचे बॅलन्स असेल तर मानवी जीवनाचा विकास होतो, वैवाहिक सुख, गर्भधारणा व संतती सुख तुम्हाला मिळते. ज्यांना मूल होण्यास प्रॉब्लेम होत आहे म्हणजे त्यांचे स्वाधिष्ठान चक्र इम्बॅलन्स आहे. या चक्रावर हिलिंग केल्याने ते चक्र बॅलन्स होत असते आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. ओके, इथपर्यंत येत आहे लक्षात? आपण पुढचं चक्र घेऊया. पुढचं चक्र आहे मणिपूर चक्र. हे आहे आपलं मणिपूर चक्र. हे चक्र बघा असे कळीच्या स्वरूपात दिले, फूल झालंय बघा, याचं छान उमललेलं फूल दाखवत आहेत. तर मणिपूर चक्र हे सर्वात महत्वाचे चक्र आहे, म्हणजे मणिपूर चक्र. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या भौतिक सुखाचं सर्वात, आपल्या 7 चक्रांमधलं हे सर्वात महत्वाचं आहे. तर सर्वांनी याला प्रॉपर रोज हिलिंग करायची आहे. तर याचे स्थान जे आहे ते आपल्या नाभीच्या 3 बोटं वरती आहे. आणि तुम्ही ना लिहिण्यापेक्षा ना आधी समजावून घ्या, मग नंतर तुम्ही व्हिडिओ बघून प्रॉपर लिहून घेऊ शकता.
पण मेन म्हणजे आपल्याला समजणं आहे. तुम्हाला जर आता समजलं तर लिहिताना तुमची डबल रिव्हिजन होते. ओके. तर त्याचं जे स्थान आहे ते नाभीच्या 3 बोटं वर आहे. त्याचा रंग जो आहे तो पिवळा आहे. याचा मंत्र आहे रम. आणि याचं तत्व आहे ते अग्नितत्व आहे. याचं महत्व काय आहे? त्याचं महत्व आहे भौतिक जगातील इच्छापूर्तीचे केंद्र आहे. नंतर जसं तुमच्या इच्छा आहेत का, तुम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, एसी पाहिजे, यासारख्या ज्या वेगवेगळ्या इच्छा असतात त्या केवळ हे मणिपूर चक्र आपल्याला कंप्लीट झालं तर ते आपल्याला पूर्ण होत असतात. शक्ती आणि बुद्धीचे प्रतीक आहे, चेतनेचे केंद्र आहे हे. ओके. आणि जर हे चक्र इम्बॅलन्स झालं तर काय होतं ते बघूया. मधुमेह मधुमेह म्हणजे डायबिटीस होतो त्या लोकांना. स्वादुपिंडाचे विकार होतात, यकृताचे विकार होतात, अल्सर, पित्ताशयाचे खडे, दगड होतात ना, तो आजार त्यांना होत असतो. म्हणून हे बॅलन्स करायचं. हे चक्र बॅलन्स असेल तर काय होतात? इच्छापूर्तीचे केंद्र असल्याने घर घेणे, गाडी, बंगला, एसी, मुलांचे एज्युकेशन, सर्व स्वप्नपूर्तीची ताकद याच्यामध्ये असते. ह्या चक्रामध्ये सर्व स्वप्न पूर्ण करण्याची ताकद असते. नंतर आपल्या शरीरातील ऊर्जेचे स्त्रोत आहे. स्वतःसाठी आदर, मान, सन्मान प्राप्त करते. महत्वाचे स्वादुपिंड व प्रजनन प्रणाली स्वयंचलित करते. नंतर आपल्या ऊर्जेला नियंत्रणामध्ये ठेवते. याचे तत्व अग्नितत्व आहे. तुम्हाला जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला अर्धच जेवण करायचं आहे. आणि जर जेवण झाल्यावर तुम्ही 45 मिनिटानंतर पाणी प्यायचं आहे. कारण या चक्राचं काय आहे? तत्व अग्नी आहे. आणि जर अग्नीवर जर पाणी पडलं, ती जर आग जी आहे ती विझून जाते आणि आपलं जेवण त्यामुळे पोटामधलं व्यवस्थित पचणार नाही. डायजेस्टिव्ह शरीराला आपल्याला त्रास होऊ शकतो डायजेस्टिव्हचा, आणि गॅस तयार होतात, ढेकर येतात, अपचन होतं. ते सर्व या चक्रामुळे. याचं जलतत्व आहे, नाही, याचं तत्व अग्नी आहे. तर याला आपण जर पोटामध्ये जेवण झाल्यावर लगेच पाणी पिलं तर ती जी अग्नी प्रज्वलित झाली आहे ती लगेच विझून जाते अग्नीमुळे. मग ते पोटातलं जेवण पचणार नाही. म्हणून आपल्याला जेवण झाल्यावर 45 मिनिटांनी आपल्याला पाणी प्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं पुढचं चक्र कोणतं आहे? कोण सांगेल बरं? कोणाच्या आहे लक्षात? हृदय चक्र, हा? अनाहत चक्र, अनाहत चक्र मॅडम. बरोबर आहे. हार्ट चक्र. थांबा मी शोधते, माझं कुठे गेलं. अनाहत चक्र. येस येस येस. फोटो नाही सापडते मला आता. चला, आहे ना तुमच्या लक्षात? चला, ओके. मी शिकवते. अनाहत चक्र, आपला हार्ट चक्र, त्याचा रंग आहे हिरवा. ओके. तर याचा जो बीज मंत्र आहे याचा आहे लम. तर आणि त्याचं तत्व आहे हवा. पण मॅडम इथे स्क्रीन वेगळी शेअर झाली. कोणती? हो, मला माहिती, पण ते आता मला सापडत नाही आणि मी आता शिकवते पुढचं. ओके ओके. स्क्रीनवर काय दिसतंय तुम्हाला? स्वादिष्टान चक्र, हो हो हो. स्वादिष्टान चक्र. हो हो हो, बरोबर आहे. मला वाटलं का अजून दुसरं काही दिसतंय, तर तेच चक्र आहे. ओके. तर आता याचं तत्व आहे हवा. अनाहत चक्र, हार्ट चक्र, याचा रंग आहे हिरवा, त्याचा मंत्र आहे यम, त्याचा बीज मंत्र आहे यम, आणि त्याचं तत्व आहे हवा. प्रेम, अपमान, भाईचारा, आध्यात्मिक विकास, प्रेमाचे प्रतीक आहे, भक्ती साधना. ऋषी मुनींना हे चक्र जागृत करायला विशेष भर दिलेला आहे. कोणतीही शक्तीशिवाय निस्वार्थ प्रेम हे या तत्वाचे विशेषतः आहे. थायमस ग्रंथी सोबत याचा आपल्या या चक्राचा संबंध येतो. यम मंत्र आहे याचा. हृदय आणि संपूर्ण ब्लड सिस्टीम, फेफडो आणि लिव्हर यावर ते काम करत असतं.
त्याच्यानंतर वायू तत्व इम्बॅलन्स झालं तर काय होतं, तर प्रतिकूल शारीरिक पीडा, निराशा, कंजूसपणा, प्रेमाचा जीवनामध्ये अभाव, हृदयाविषयी रोग होतात, बीपी, डिप्रेशन, आत्महत्या करण्याचे विचार येतात आपल्याला, एन्झायटी. ह्या चक्राला हिलिंग करून आपण या गोष्टी कमी करू शकतो. एन्झायटी होते, बीपी होतं, नंतर आपल्याला आत्महत्या करण्याचे विचार येतात आपल्या मनामध्ये, जर आपलं हार्ट चक्र बॅलन्स नसेल तर. आता तुम्ही जेव्हा हिलिंग करणार आहे समोरच्याचं आणि समोरच्याने तुम्हाला सांगितलं मला असं असं सुसाईड करावं असं वाटतं आहे, तर तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे का याचं हार्ट चक्र हे इम्बॅलन्स आहे, आपण याला कुठे प्रॉपर हिलिंग दिली पाहिजे. आणि मी आज तुम्हाला ग्रुपवर पीपीटी पाठवली आहे, त्याच्यावर सर्व दिले आहे. तर तुम्हाला जर किडनी स्टोन असेल तर तुम्ही कुठे हात ठेवून तुम्हाला हिलिंग करायची आहे, तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर तुमचे हात कुठे ठेवायचे आणि त्या चक्रांना हिलिंग करायचं आहे. आणि आज मी ग्रुपवर एक तुम्हाला मेडिटेशन पाठवणार आहे, तर ते प्रॉपर सर्वांनी ऐकायचं आहे. 7 चक्राचं मेडिटेशन आहे. आता हे आपलं झालं का मी 7 चक्रांवर हात कसे ठेवायचे ते तुम्हाला दाखवेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते मेडिटेशन चालू असताना एका चक्रावर 3 मिनिटं हात ठेवायचे आहे आपल्याला. आणि एक एक चक्र ते पुढे जात जाईल तसं आपणही आपले हात उचलून तसे पुढच्या चक्रावर ठेवत जायचे आहे. त्याच्याने तुमचे 7 चक्र बॅलन्स होण्यासाठी आणि ओपन व्हायला तुम्हाला त्याच्याने मदत होणार आहे. त्याच्या पुढचं चक्र आहे विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. ओके, याचा रंग आहे आकाशी निळा रंग आहे. तत्व आहे आकाश, मंत्र आहे हम. आकाश तत्व इम्बॅलन्स होने से वात, पित्त, त्रिदोष, कफाचा त्रास होतो, केसांच्या समस्या, ये गले और लंग्स को नियंत्रित करता है. याचे कार्य अभिव्यक्ती और बातचीत, बोलणे असे आहे. जो सत्य आहे, खरे आहे, त्याचे अभिव्यक्तीचे या तत्वाचा विकास होतो. संबंधित अंग कोणते आहे या चक्राचे? थायरॉइड, ग्लँड्स, लंग्स, गळा, हृदय, लिव्हर, केसांसंबंधी आजार. जे जे चांगले आहे त्याविषयी आभार असे बोलायचे असते. यातून या चक्राचा विकास होतो. बघा आपण काल शिकलो ना थँक्यू बोलायचं. जर आपण थँक्यू बोललो तर या चक्राचा विकास होतो, म्हणजे हे चक्र ऑटोमॅटिक आपलं चार्ज होत राहतं. आला का कालचा संबंध आपला इथे? थँक्यू बोलायचं. आपण जर कोणाला आभार बोललो तर हे चक्र ऑटोमॅटिक बॅलन्स होत असतो, या चक्राचा विकास होत असतो. शक्तीचा स्रोत आहे, आधार और दुःख साधक. या सृजन व्यक्ती सदैव आभार, म्हणजे जेवढे तुम्ही लोकांना थँकफुलनेसच्या भावनेने बोलाल तेवढे हे चक्र ऍक्टिव्ह होते. म्हणजे तुम्ही जेवढं लोकांची थँकफुल आदरार्थी तुम्ही सर्वांशी वागणार आहात, बोलणार आहात, प्रत्येक गोष्टीला थँक्स म्हणणार आहात, तर तुमचं हे चक्र तेवढं ऍक्टिव्ह राहणार आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह बोलता तेव्हा हे चक्र आपोआप ऍक्टिव्ह होतं. संवाद हा तुमच्या शब्दांमधून प्रेमाचा, मायेचा असायला पाहिजे. आपले दुःख आपण कोणाजवळ व्यक्त केले नाही तर आपल्याला थोट संबंधी आजार होतात. बघा आपण मनातल्या मनात जर एखादी गोष्ट कायमस्वरूपी ठेवली आणि ती जर कोणाच्या आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ बोललो नाही तर आपल्याला थ्रोट चक्रासंबंधी आपल्याला आजार व्हायला सुरुवात होते. तेव्हा तुम्ही डोक्यावर मोठी बर्फाची लादी ठेवायची आहे आणि तोंडावर मधाचा गोळा. या पद्धतीने तुम्हाला संवाद करायचा आहे. संवाद कसा करायचा आहे आलं का लक्षात? डोक्यावर आपल्या जे डोके आहे याच्यावर बर्फाची लादी ठेवायची, म्हणजे राग करायचा नाही, शांत राहायचं, डोकं थंड ठेवायचं, बर्फाची लादी ठेवायची आणि तोंडामध्ये आपल्या मोठा मधाचा गोळा ठेवायचा, म्हणजे आपल्या तोंडातून जेही शब्द कायम गोड बोलायचं. गोड निघणार आहे. ओके, आणि आपण गोड बोलल्याने आपलं हे चक्र ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होत राहतं. बघा लोक तेच असतील आणि नातेवाईक पण तेच असतील. लोक पण तेच असतील, नातेवाईक पण तेच असतील, समाजही तोच असेल, पण फक्त आपण बदलल्यामुळे जीवनातील आनंद, व्यक्ती बदलेल, समाजही तो असेल, नातेवाईकही ते असतील, लोकही तेच असतील,
पण फक्त आपण बदलल्यामुळे जीवनातील आनंद नक्की बदललेला राहील. बरोबर आहे ना? कारण आजपर्यंत आपण आपल्या आनंदाचे रिमोट आपण लोकांच्या हातात दिलेले होते. आपल्या आनंदाचे रिमोट कोणाच्या हातात आहे? हे आपण कधी शिकलो? आपलं ज्या वेळेला पहिला दुसरा दिवस होता त्या दिवशी आपण घेतला होता हा टॉपिक. आपल्या आनंदाचे रिमोट कोण होतं? आधी लोक होते, आता आपण स्वतः आहोत. हम्म आपल्या आनंदाचे रिमोट हे आपल्या हातातच ठेवायचं आहे. का मला कोणत्या गोष्टीचा आनंद होणार आहे? आपल्याला कोणी छान म्हटलं का लगेच आपल्याला आनंद होईल का? नाही, मी आहे, माझ्या मनाला माहिती ना मी छान आहे. हो ना? तर आपलं आता पुढचं चक्र आहे थर्ड आय चक्र. तर याचा रंग आहे निळा, त्याचा मंत्र आहे ओम, त्याच्यानंतर तत्व आहे प्रकाश. या चक्राला शिवनेत्र बोलतात. आपण म्हणतो ना थर्ड आय चक्र, इथे त्याला शिवनेत्र बोलतात. आपण जिथे टिकली बिंदी लावतो ती जागा ज्ञानाचे केंद्र आहे. या चक्राच्या विकसित झाल्याने भविष्यात होणाऱ्या सूक्ष्म घटनांचे संकेत कळतात. म्हणजे हे जर चक्र आपलं विकसित झालं तर भविष्यामध्ये काय घडणार आहे त्याच्यात सूक्ष्म आपल्याला काहीतरी इंटेन्शन यायला लागून जातं का आता पुढे असं होऊ शकतं बरं का. आपण बऱ्याच वेळा गेस करतो, नाही बघ मी बोलली होती ना असं होणार आहे, तेच झालं बघ. आपण बऱ्याच वेळा असं गेस करत असतो, हो ना? तर ते आपलं ज्या वेळेला ऍक्टिव्ह होत जातं ना, हे बॅलन्स व्हायला लागतं ना, त्यावेळेला आपल्याला बरोबर कळतं. आध्यात्मिक विकासासाठी हे चक्र आहे. स्पिरिचुअल डेव्हलपमेंटसाठी आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र महत्वपूर्ण है. संबंधित अंग आहे सुषुम्ना नाडी और निचला दिमाग. इच्छांचे केंद्र आहे थ्रोट चक्र, आज्ञा चक्र आणि क्राउन चक्र. थ्रोट चक्र, आज्ञा चक्र आणि हे क्राउन चक्र, हे तीन चक्र जे आहेत हे आध्यात्मिक विकासासाठी आहेत. आणि अंतरप्रेरणा इच्छांचे केंद्र आहे. आणि खालचे जे तीन चक्र आहे मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि रूट चक्र, हे आपल्या भौतिक जीवनाच्या बॅलन्सिंग साठी कामाला येतात. हृदय चक्र हे आपल्या बॅलन्सिंग साठी असतं. आलं का लक्षात? पहिले तीन चक्र, वरचे जे तीन चक्र आहे आध्यात्मिक साठी आहे, खालचे तीन चक्र आहे हे आपल्या भौतिक जगासाठी आहे, आणि जे हार्ट चक्र आहे हे आपलं बॅलन्स, हे सगळं जे आहे लाईफ ते बॅलन्स ठेवण्यासाठी आपलं हार्ट चक्र आहे. आपल्या थर्ड आय चक्राने तुम्ही टेलिपॅथी करू शकतात. आता टेलिपॅथी हा विषय हा पण एक नवीन टॉपिक आहे. हा मी तुम्हाला सेकंड लेवलला शिकवणार आहे. तर टेलिपॅथी म्हणजे आपण काय करतो हे आपण सेकंड लेवलला शिकतो. एखाद्या व्यक्तीला जर आपण थर्ड आय ने कनेक्ट केलं, अशा दोन व्यक्ती आहेत त्यांना आपण एकमेकांशी थर्ड आय, आपलं जे थर्ड आय आहे याच्याने कनेक्ट केलं, तर आपण जी एखादी व्यक्ती जर चुकीची आहे, काही तिला व्यसन लागलेलं आहे, तर आपण आपल्या थर्ड आय चक्राने तिला पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तिच्यामधलं ते व्यसन काढू शकतो. हे जे आहे टेलिपॅथी, याचा फक्त चांगल्या कामासाठीच उपयोग करायचा आहे. जसं का एखादी कोर्टाची केस चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे का आपली बाजू ही सत्याची बाजू आहे, तर त्यावेळेला आपण वकिलाला आपण टेलिपॅथी करू शकतो. तर तू माझी सत्य बाजू आहे, तर तू माझ्या बाजूने तिथे माझे सत्य जे पॉइंट आहे ते तू तिथे मांडले पाहिजे असं वकिलाने. ओके. टेलिपॅथी हा थोडा तुम्हाला नवीन विषय आहे. मी ज्या वेळेला सेकंड लेवलला तुम्ही शिकाल ना, तेव्हा मी तुम्हाला डीपली तो स्टार्टिंग पासून व्यवस्थित समजावून सांगेन. समजा एखादा मुलगा अभ्यास करत नसेल तर त्याला मारून सांगण्याच्या ऐवजी तुम्ही असे सांगू शकता, म्हणजे पॉझिटिव्ह हिलिंग त्याला द्यायला आपण शिकवतो आहे. तो अभ्यासासाठी प्रवृत्त होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला जर व्यसन असेल तर आपण त्या व्यक्तीला टेलिपॅथीने त्या व्यसनातून बाहेर काढू शकतो. म्हणजे एखादी मुलगा आहे बघा, आपला मुलगा कधी अभ्यास करत नसेल तर टेलिपॅथी ही समोरची व्यक्ती झोपलेली असते त्यावेळेला करायची असते. तर आपले मुलं जेव्हा झोपलेले असतात तेव्हा आपण आपल्या थर्ड आय चक्राने त्या मुलांच्या याच्यावर आपण टेलिपॅथी करू शकतो. तर त्यांना आपण त्यावेळेला पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ शकतो. उठ, आता तुला अभ्यास करायचा आहे, तुझं हे 10वीचं वर्ष आहे, 12वीचं वर्ष आहे, तुझं खूप महत्वाचं वर्ष आहे, तुला आता अभ्यास करायची गरज आहे. आपण असे पॉझिटिव्ह अफर्मेशन दिली तर मुलगा ऑटोमॅटिक उठून अभ्यास करेल लगेच. पहिले 5 चक्र यांना तत्व आहे, पण या 2 चक्रांना तत्व नाही आहे. म्हणजे थर्ड आय चक्र आणि आज्ञा चक्र यांना तत्व नाही आहे.
कारण हे दोन चक्र आध्यात्मिक विकास आणि ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे ईश्वराशी कनेक्ट करणारे चक्र आहे. मुळे या तत्वांना चक्र नाही आहेत. आता याच्या पुढचं आहे आपलं क्राऊन चक्र. क्राऊन चक्र. कुठे गेलं? क्राऊन चक्र. क्राऊन चक्र, बरोबर. ओके, क्राऊन चक्र. यानंतर सर्वात महत्वाचे चक्र आहे क्राऊन चक्र. हे मुक्तीचं केंद्र आहे. आता आपली मुक्ती कधी होते? जेव्हा आपला लास्टचा पिरियड होतो तेव्हा. ते पण मी तुम्हाला आता व्यवस्थित समजावून सांगते का क्राऊन चक्र त्यावेळेला कशा पद्धतीने आपल्याला मदत करतं. तर सर्वात महत्वाचं चक्र आहे, हे मुक्तीचं केंद्र आहे आणि ब्रह्मांडीय ऊर्जांचे प्रवेशद्वार आहे. मी म्हणते ना, इथून आपलं ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या इथून येत असते, तर हे प्रवेशद्वार आहे. इथे कधीच हात ठेवायचा नसतो, त्याच्यामुळे ते दार बंद होतं. या चक्रातून ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरात येत असते. आपल्या डोक्याच्या मध्यावर याचे अस्तित्व आहे, म्हणून हिलिंग करताना यावर हात ठेवायचे नसतात, साईडला हात द्यायचे असतात. आध्यात्मिक साधनेचं हे केंद्र आहे. ज्ञानाची प्राप्ती या केंद्रातून आपल्याला होऊ शकते. शून्य अवस्थेची स्थिती आपल्याला याच्यामुळे निर्माण होत असते. याचा रंग आहे जांभळा, व्हायोलेट. अंतर्ज्ञान व दिव्य ज्ञान या क्षेत्रांचे अवस्था आहे. कोणतेच भाव नाही, विचार नाही. फिमेल ग्रंथी बरोबर याचा संबंध आहे. फिमेल ग्रंथी सोबत याचा चक्राचा संबंध आहे. कार्यक्षेत्र आध्यात्मिक विकास आणि मुक्तीचे केंद्र आहे. माथ्यावरील भावनांना नियंत्रित करते. एखाद्या व्यक्तीचा प्राण जातो, ओके, तेव्हा त्याच्या शेवटच्या क्षणी तुम्ही कधी असं बघितलंय का एखाद्या व्यक्तीचा प्राण जाताना? तुम्ही कोणी तो जो शेवटचा क्षण असतो तो बघितलाय का कोणी? नाही. बर. मी तर बघितलं. ओके, तर एखाद्या व्यक्तीचा प्राण जातो जेव्हा त्याचा शेवटचा क्षण असतो, तो तुम्ही कधी बघितला आहे का? तर त्या व्यक्तीला शेवटीनं असे झटके येतात थोडे. जेव्हा त्याचा प्राण जायची ती शेवटची वेळ आली असते ना, तर तिला थोडे झटके येतात आणि अचानक त्या व्यक्तीला डचकतात. ती व्यक्ती एखादी डचकते ती व्यक्ती त्यावेळेला. आणि जेव्हा त्या व्यक्तीचा शेवटचा श्वास घेण्याची वेळ येते तेव्हा हा युनिवर्स हे जे मुक्तीचं द्वार आहे ते ओपन करतो. त्या व्यक्तीचा ज्या वेळेला शेवटचा श्वास घ्यायची वेळ येते ना, तेव्हा युनिवर्स काय करतं, हे जे दार आहे आपलं क्राऊन चक्राचं ते ओपन करतं आणि तिथून आपला प्राण जात असतो. त्यामुळे शरीराला झटके येतात. तर त्या व्यक्तीला झटके का येतात? आलं का तुमच्या लक्षात क्राऊन चक्राचं महत्व? हो मॅडम. हा. तर सर्वसामान्य व्यक्ती कोणत्या साधनेत असतात? साधना करणाऱ्या व्यक्तींना झटके सामान्य असतात. ज्या व्यक्ती ध्यान साधना करतात त्यांचे जे झटके असतात ते एकदम सामान्य नॉर्मल असतात, कारण ते तेवढं एक्सेप्ट असतं का आपल्या इथून ऊर्जा येत असते असं. पण जे असामान्य असतात, असामान्य म्हणजे त्यांना ध्यान वगैरे असं काही माहिती नसतं, तर त्यांना खूप जोरजोरात झटके येतात, कारण त्यांना माहितीच नसते हे काय होतंय, आपला हा शेवटचा श्वास आहे का काय, हे त्यांना आयडिया नसते. कारण चेतन मनापासून अवचेतन मनापर्यंत जे व्हायब्रेशन होत असतात, जेव्हा ते झटके येतात तेव्हा सर्व सज्ञान व्यक्ती घाबरतो आणि मुक्तीचे द्वार बंद होते. मग त्या व्यक्तीचे डोळे उघडे राहतात. म्हणजे काय होतं, ज्या वेळेला त्या व्यक्तीचा आपला जो शेवटचा श्वास असतो ना, आणि ज्या वेळेला प्राण निघतो तर ती व्यक्ती खूप घाबरते. आता हा असा झटका येतो आणि ती व्यक्ती घाबरते, आणि घाबरल्याने काय होतं, तिचे डोळे ओपनच राहून जातात. कधी तोंड असं केलेलं ओपन राहून जातं. तर आपण त्यावेळेला काय म्हणतो, ह्या व्यक्तीचा जो प्राण आहे ना, हा डोळ्यातून जीव गेला बरं का, ह्या व्यक्तीचा तोंडातून जीव गेला बरं का, म्हणतो का आपण असं? हो म्हणतो. हा. तो तर म्हणजे त्याचं कारण खरं हे आहे, म्हणतो मॅडम. ती व्यक्ती घाबरलेली असते आणि तिला झटका आलेला असतो. तो येतंय का लक्षात काय होतंय? थोडं समजून घ्या, हो. इंटरेस्टिंग आहे. उलट त्याचं मुक्तीचं द्वार बंद होतं, मग त्या व्यक्तीचे डोळे उघडे राहतात, तोंड उघडे राहते, आणि आपण बोलतो त्या व्यक्तीचा प्राण डोळ्यातून गेला, तोंडातून गेला असे आपण बोलतो. आपल्या जीवनाच्या मुक्तीचे केंद्र या चक्राला बोलले गेलेले आहे. ओके, याच्यात कोणाला काही शंका? बोला आता. 7 चक्र.
त्यांच्या मॅडम जागा टाळू जी आहे मॅडम, हा बोला. हा ते टाळूतून प्राण जातो असं म्हणतात, तर ते खरं आहे का? मग आता मी असं तेच सांगितलं ना तुम्हाला, हम्म तेच सांगितले टाळूतून ना का जातो. जे क्राऊन हम्म चक्र आहे ते आपलं ओपन होतं आणि आपला ज्या वेळेला प्राण जातो ते ओपन होतं, तर माणसाला झटका येतो का काय होतोय, तो शेवटचा श्वास असतो त्या व्यक्तीचा, आणि त्या झटक्यामध्ये त्या माणसाचे डोळे ओपन राहून जातात, तोंड आ केलेला तर तसाच राहून जातो, आणि आपण काय म्हणतो, तोंडातून जीव गेला बर का, डोळ्यातून जीव गेला बर का याचा, असं आपण त्यावेळेला म्हणत असतो. पण त्यावेळेला ती व्यक्ती ऍक्च्युली घाबरलेली असते, तर जीव कुठून जातो आहे असं. आपण हे जे सेवन चक्र बघितले, तर आणि त्याचे म्हणजे प्रॉब्लेम पण बघितले की ज्याला काही म्हणजे चक्रामध्ये जर काही बॅलन्स असेल, असेल आणि इम्बॅलन्स असेल तर तर मग आपल्याला त्याच्यानुसार आपल्या हिलिंग करताना मग त्या चक्रावरतीच आपल्याला हात हिलिंग जे आहे ठेवायचे आहे. हो, आता मी तेच सांगते, सेवन चक्राच्या वर हात कसे ठेवायचे ते मी तुम्हाला प्रॉपर दाखवते, आणि मी तुम्हाला आज एक मेडिटेशन देणार आहे, ते तुम्ही रोज करायचं आहे, आणि आता मी जे हात दाखवले आहे त्या पद्धतीने हात ठेवायचे आहे. आणि मी तुम्हाला आता सेवन चक्र ज्या वेळेला सांगितले, तर त्यांचे काही, ते जर बॅलन्स असेल तर काय होतं आपल्या लाईफमध्ये, आणि इम्बॅलन्स असेल तर काय होतं, हे पण गोष्टी मी सांगितल्या आहे. मग आपण आपल्या बघायचं आता स्वतःच्या याच्यामध्ये, का मला घशाचे काही दुखणं आहे का, मला थायरॉइड आहे का, मग त्यावेळेला आपल्या थ्रोट चक्रावर काम करायचं. ओके. ताई, थर्ड आय चक्र म्हणजेच आज्ञा चक्र का? आज्ञाचक्र, हो. ओके. आता सर्वात पहिले मी खालून सांगते, रूट चक्र आहे आपलं जेनेटिक ऑर्गनच्या समोर, तिथे असे एकावर एक हात ठेवायचे आहे. ओके. हा, तिथे आपले, हे आपलं रूट चक्र झालं. आता आपल्या नाभीच्या 3 बोट वरती, नाभी आहे, सॉरी, नाभीच्या 3 बोट खाली स्वाधिष्ठान चक्र आहे, त्याच्यावर त्याला स्पर्श करायचा आहे. आपल्या नाभीच्या 3 बोट वरती यायचं, तिथे आहे मूलाधार मणिपूर चक्र. हात कसा ठेवायचा ताई? हा, मी आता सांगते तशा हात वरती वरती घेत चला, आणि चक्र समजवून घेत चला कुठे कुठे आहेत. उद्या जेव्हा मी तुम्हाला मेडिटेशन देणार, तर तुम्हाला हात ठेवायला समजायला हवं ना चक्र कुठे आहे. त्या चक्रावर जर तुम्ही प्रॉपर हात ठेवले तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. नाही, दोन्ही हात कसे ठेवायचे म्हणजे? असे एकावर एक ठेवायला लावले ना मी तुम्हाला. ओके, असे ठेवा एकावर एक, कप शेप मध्ये ठेवायचे. ठेवले. कोणतं सांगत होती मी, मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट वरती घ्यायचं, मणिपूर चक्र. त्याच्यानंतर येतं आपलं हार्ट चक्र, हार्ट चक्राला हात ठेवायचे. त्याच्यानंतर येतं आपलं थ्रोट चक्र. थ्रोट चक्राला तुम्ही असं पण करू शकता, मागून एक हात असा आणि एक हात पुढून असा, आणि जर तुम्हाला असं पकडायला जर जमत नसेल तर तुम्ही असं पण करू शकता, पण असे चिटकवायचे नाही हात, असे चपटे नाही करायचे आपल्याला, खोलगट. ओके, तसे खोल हात घ्यायचे आहे कप शेप मध्ये, कारण तिथून जी हिलिंग जाणार आहे तिला जागा ठेवावं लागेल. आपण चिप्पट केलं तर हिलिंग निघणार आहे का? कप शेप मध्ये घ्यायचे आहे. ओके. त्याच्यानंतर येतं आपलं थर्ड आय चक्र, त्याला इथे हात घ्यायचा आणि तिथेच मागे असा घ्यायचा कप शेप मध्ये. आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र, त्याला असं घ्यायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर क्राऊन चक्र, ते असे हात घ्यायचे आहे, असे कानाच्या वरती आणि असे आडवे कप शेप मध्ये घ्यायचे. ओके, हे तुम्हाला उद्या करायचं आहे. आता आपण किती वाजले, 10 मिनिट, 4च मिनिटं राहिले आहे. तर 7 चक्राचं मेडिटेशन घ्यायचं आहे. चालेल का? एक 10 मिनिटं लेट झालं तर क्लासला? चालेल चालेल. हो चालेल. चालेल ताई. हो मॅडम चालेल. ओके, चला मग तुमची सर्वांची परमिशन आहे तर चला करूया. आपण सर्वांनी रेडी व्हायचं आहे. पाणी पिऊन घ्या. ताई, एक विचारू? बोला. तुम्ही पाणी का प्यायला सांगता सारखं? काल कोण आपलं हे केलं ना, शक्तिपात झाल्यावर कोणाचे हात गरम झाले होते? कोणाला ऊब जाणवत होती? मला. हा, मला. मग ती हीट आपल्या शरीरामध्ये निर्माण होते ना, जर पाणी पिलं तर ती हीट आपल्या युरिन वाटे निघून जाते.
अच्छा आपल्याला कधी डोकं जड अच्छा. पडतं, कधी झोप आल्यासारखं होतं, कधी गरगरल्यासारखं होतं. तर आपण मेडिटेशनच्या आधी पण पाणी प्यायचं आणि नंतर पण प्यायचं थोडंसं. अच्छा ठीक ओके. ओके मॅडम. अजून काही प्रश्न आहे का? मी शेवटचा दिवस आहे ना, 2 तास 3 तास कितीही लांबला, अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो क्लास घेईल. पण ना मला आता सिलेबस कंप्लीट करू द्या. खूप सिलेबस बाकी आहे अजून आपला. उद्या लास्ट डे आहे आपला. सिलेबस खूप आहे तर तो करू द्या मला कंप्लीट. आपण शेवटच्या दिवशी सगळ्यांचे प्रश्न घेऊ. 2 तास जरी क्लास राहिले तर मध्ये 10 मिनिटं ब्रेक घेऊ. सगळ्यांनी फ्रेश व्हायचं आणि परत बसायचं आहे आणि सगळ्यांनी आपले प्रश्न लिहून काढा. चालेल का सगळ्यांना असं? आता आपण सिलेबस कडे जाऊया. चला. हो मॅडम. हो चला, मी व्हिडिओ ऑन बंद करते. पण सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहे. मला एनर्जी तुमची दिसणार नाही, मग एनर्जी लागणार नाही माझी तुम्हाला. चला, सर्वांनी आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. चष्मा काढून घ्यायचा आहे. पायाखाली आसन घ्यायचं आहे. पाठीचा कणा ताठ. आता सर्वांनी काय करायचं आहे, आजपासून जेव्हाही पाणी पिणार आहे तर ते चार्ज करूनच प्यायचं आहे. आणि त्याला म्हणायचं आहे, हे पाणी पिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वराई साई हो, हे ईश्वराई साई हो, हे ईश्वराई साई हो, असं म्हणून ते पाणी पिऊन घ्यायचं. झालं चार्ज. त्याला 1 मिनिट हिलिंग द्यायची. सोपं आहे. तुम्ही रोज करायला लागेल ना, तुम्हाला काही वेळ लागणार नाही. 1-1, 2-2 मिनिटात तुम्ही करून मोकळे होणार आहे. पण ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत. हो ना? चला मग आता. खूप छान. खूप लोकांचे व्हिडिओ ऑन आहे. तर सर्वांना एनर्जी मिळणार आहे. ज्यांचे बंद आहे ती त्यांची जबाबदारी आता. जे ऑफिसमध्ये आहे त्यांचं ठीक आहे. सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपले शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढून टाकत आहे. हळूवार दिव्य रेकी शक्तीला हात जोडून आवाहन करायचे आहे. आता आपण रेकी शिकलो आहे. रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे. तळवे आकाशाकडे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेकीची शक्ती ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राउन चक्र म्हणजे आपली टाळूची जागा. क्राउन चक्र आणि त्याच्या रिलेटेड सर्व ऑर्गन्स, यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, ती सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह होत आहे, निघून जात आहे. या सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. अगदी शरीराच्या खालच्या बाजूंनी थर्ड आय चक्र, दोन्ही भुवयाच्या मध्यभागी, इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती कायमस्वरूपी डीपर 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 खालच्या भागामध्ये पाठवली जात आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखीची शक्ती
ही ऊर्जा क्राऊन चक्रामधून थर्ड आय चक्रातून प्रवाहित होत आहे आणि संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे, दोन्ही कान, दोन्ही गाल, ओठ, दोन्ही दंतपंक्ती, जिव्हा, थ्रोट यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी डीपर 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 खाली जात आहे, खाली जात आहे, खाली जात आहे. संपूर्ण थ्रोट चक्र, श्वसन नलिका, अन्न नलिका, थ्रोट चक्र, थायरॉइड, थायरॉइड ग्लँड्स यात कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, आजाराच्या स्वरूपात असेल किंवा अव्यक्त भावनांच्या स्वरूपात असेल, कुठल्याही प्रकारची नकारात्मकता ती संपूर्णतः डीपर 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 खाली खाली अजून खाली येत आहे. हृदय चक्र, हृदय चक्र, हार्ट्स, लंग्स, छातीच्या बरगड्या, दोन्ही हात अगदी खांद्यांपासून ते अगदी हातांच्या बोटापर्यंत, दोन्ही हात यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, काही आजार असतील, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी डीपर 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 पूर्णपणे खाली जात आहे, पूर्णपणे खाली जात आहे, पूर्णपणे खाली जात आहे. त्यानंतर नाभी, त्या 3 बोट वर, नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र, मणिपूर चक्र कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर सर्व प्रकारची निगेटिव्हिटी, लहान आतडे, मोठे आतडे, स्टमक यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे, रिमूव्ह होत आहे. डीपर डीपर अजून डीपर. स्वादिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली, जेनेटिक ऑर्गनच्या ओव्हरीज कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, काही आजार असतील, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून, चक्रातून निघून डीपर 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 खाली येत आहे. रूट चक्र, जीवनाच्या स्थिरतेचे स्थान आहे. संपूर्ण स्थिरता, संपूर्ण स्पाइन, दोन्ही पाय, पायांची नख, अगदी या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत स्वतःला बघायचे आहे. आणि जिथे कुठे आजाराची लक्षणे असतील, कुठले दुःख असतील, वेदना असतील, सर्व प्रकारचे दुःख, सर्व प्रकारच्या वेदना, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी काढून ही सर्व प्रकारची लोक, सर्व प्रकारची एनर्जी तुमच्या शरीरातून कायमस्वरूपी निघून जात आहे, कायमस्वरूपी निघून जात आहे, कायमस्वरूपी निघून जात आहे. आणि तुमच्या शरीरातून पूर्णपणे बाहेर निघून, पूर्णपणे बाहेर निघालेली आहे, पूर्णपणे बाहेर निघालेली आहे. डीपर 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 आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये खूप खोल गेलेली आहे. सर्व औरातील नकारात्मकता, शरीरातली नकारात्मकता, चक्रातील नकारात्मकता पूर्णपणे निघून पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोचलेली आहे.
पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोहोचलेली आहे आणि तिथे खूप मोठा दगड बघायला आलेला आहे. बघा, तिथे खूप मोठा दगड आहे. खूप मोठा दगड पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आहे आणि त्या भूगर्भामध्ये असलेल्या दगडाला पूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी गुंडाळलेली आहे. कायमस्वरूपी गुंडाळलेली आहे. कायमस्वरूपी गुंडाळलेली आहे. कायमस्वरूपी तुमचं त्याच्याशी नातं तुटले आहे. एकच वार आणि तुमचं त्या निगेटिव्हिटी सोबत कायमस्वरूपी नातं तुटलं आहे. एकच वार झाला आहे आणि तुमचं त्या निगेटिव्हिटी सोबत कायमस्वरूपी नातं तुटलं आहे. कायमस्वरूपी नातं तुटलं आहे. कायमस्वरूपी नातं तुटलं आहे. आणि दिव्य ब्रह्मांडीय दिव्य रेखेची शक्ती, ती ऊर्जा परत एक पवित्र आणि स्वच्छ ऊर्जेसोबत तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण रूट चक्र, माकड हाड, तुमचे माकड हाड आणि हाडाचं शेवटचं टोक तिथे पोहोचलेली आहे आणि एक लाल रंगाचा सुंदर फूल प्रकाशमय असं फूल तिथे उमललेलं आहे आणि तुमचं संपूर्ण रूट चक्र आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व ऑर्गन्सला संपूर्ण आरोग्य प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण आरोग्य प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण आरोग्य प्राप्त झालेलं आहे. हळूहळू ही ऊर्जा आता स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचली आहे. ओटीपोटातली सर्व ऑर्गन्स आणि रिलेटेड सर्व ऑर्गन्स मध्ये सकारात्मकतेने परिपूर्णता आलेली आहे आणि संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. संपूर्ण सकारात्मकता आलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. मणिपूर चक्र, लहान आतडे, मोठे आतडे, जठर, लिव्हर, किडनी, आपल्या कमरेचा भाग, सगळ्या ठिकाणी दिव्य ऊर्जा फ्लो प्रवाहित होत आहे. एक दिव्य पिवळ्या रंगाचा प्रकाश अवतरित होत आहे. दिव्य प्रकाश तिथे अवतरित होत आहे. दिव्य पॉझिटिव्हिटी, दिव्य सकारात्मकता तिथे येते आहे. प्रत्येक शरीराचा सेल, प्रत्येक ऑर्गन नवचैतन्य आणि आरोग्याच्या ऊर्जेने परिपूर्ण होत आहे आणि आरोग्याच्या ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. परिपूर्ण होत आहे. हृदय चक्र, लंग्स आणि हार्ट चक्र आरोग्यमय ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. संपूर्ण लंग्स आणि हार्ट चक्र आरोग्यदायी ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे आणि हृदय चक्रामध्ये नवीन करुणा आणि प्रेमाची आणि दयेची निर्मिती होत आहे. आपल्या हृदयामध्ये करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती होत आहे. संपूर्ण हृदयात करुणा, दया, प्रेमाची निर्मिती होत आहे. थ्रोट चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे आणि आपल्याला दिव्य संवाद, कौशल्य, एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या थ्रोट चक्रात प्रवाहित होतो आहे आणि आता ही ऊर्जा थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. दिव्य दिव्य याची दिव्य रेखीची ऊर्जा आणि दिव्य नील रंगाने प्रकाशमान होताना बघायचे आहे. संपूर्ण क्राउन चक्र हे जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने परिपूर्ण होताना बघायचे आहे.
प्रत्येक चक्र हे आता प्रकाशमान ऊर्जेने रिलेटेड सर्व परावर्तित झालेले आहे आणि त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गनला नवचैतन्य आणि नव्या ऊर्जेची प्राप्ती होताना बघायची आहे. आता या सर्व शक्तींचा संचार तुमच्या क्राउन चक्रातून एखाद्या फाउंटन सारखा बाहेर येतो आहे. तुमचा संपूर्ण औरा व्याप्त करत आहे. तुमचा संपूर्ण औरा व्याप्त करत आहे. तुमचा संपूर्ण औरा व्याप्त करत आहे. दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. दिव्य सूचनेचे कवच, दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. आणि आता आपण दिव्य आरोग्य शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. आता आपण दिव्य आरोग्य शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायची आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायची आहे. अगदीच एक छोटं बाळ झोपेत हसतं ना, अगदी तशी दिव्य स्माइल आणायची आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. शरीराचे प्रत्येक रोम आणि रोम, शरीराचा प्रत्येक कण आणि कण आज आनंदाने आणि आनंदाच्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होताना बघायचा आहे. शरीरातला प्रत्येक कण आणि कण दिव्य आनंदाने परिपूर्ण झालेला आहे. परिपूर्ण झालेला आहे. परिपूर्ण झालेला आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. I am the happiest person in the world. I am the happiest person in the world. याच दिव्य स्माईल आणि आनंदासोबत स्वतःला परिपूर्ण करायचे आहे. स्वतःला परिपूर्ण करायचे आहे. स्वतःला परिपूर्ण करायचे आहे. आता आपले दोन्ही हात हळूहळू एकमेकांवर रब करायचे आहेत. हळूवार हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ते. हो ना. खूप छान. 7 चक्र झाली, फील झाली सगळी परत. छान झालं. 7 चक्राच्या खालून वरती गेलो आणि परत वरतून खाली आलो. सगळे क्लीन करत आले. ओके. ओके. हो मॅडम, खूप छान जाणवलं. हो ना. आणि प्रत्येक चक्राचे सेन्सेशन म्हणजे जाणवत होते सगळे. अरे वा, अरे खूप वा. मस्त. इतकं पॉझिटिव्ह वाटतं, इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना, म्हणजे करायच्या आधी जेवढं स्ट्रेस होता सगळं रिलीज झालंय. अच्छा, अच्छा, अच्छा.
छान. ताई वरतून गेला वरतून खाली येताना पण हात ठेवायचा का? हो हो. आणि खालून वर जाताना पण ठेवायचा? मेडिटेशन वेळेस तुम्हाला एकच वेळा करायचंय. आता हे मेडिटेशन याच्या वेळेस जेव्हा तुम्ही म्हणजे मी 7 चक्राचं जे मी तुम्हाला मेडिटेशन देणार आहे ते कसं आहे, एक एक चक्रावर 3-3 मिनिटं तुम्हाला हात. आणि जर तुम्ही एक 4 ते 5 जरी दिवस तुम्ही मन लावून केलं ना, तुम्हाला लगेच डोळे बंद केल्यावर एक एक कलर दिसायला लागते हळूहळू. फक्त विश्वास ठेवून तुम्ही आज करा. फक्त जांभळाच दिसला. मनात विचार नको, शांततेने करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल त्याचा. हो. आता पूर्ण मॅडम कुठल्या वेळेस? पर्पल कलर जो आहे तो खूप पूर्ण दिसला आज हो का? मेडिटेशन. अरे वा, खूप छान. पर्पलच दिसतंय. अरे वा, खूप छान. पर्पल ब्राऊन चक्राच्या वेळी हा आपला बहुतेक. याचा आहे, ब्राऊनचा क्राऊन वेळी दिसला चक्राचा बहुतेक. पर्पल कलर आहे. आणि आपल्या एंजलचा पण क्राऊन हे आहे, पर्पल कलर आहे. एंजलची सर्वांची जी मेन आहे, एंजलचा जो सर्वांची देवदूत आहे, तिचा पण कलर पर्पल कलर आहे. तर तो पर्पल कलर दिसणं खूप छान आहे. पर्पल कलर, व्हाईट कलर, गोल्डन कलर तर खूप छान. अजून होतात सगळ्यांचे नाही, ऍक्टिव्ह, पर्पलच दिसला. कोणाचे कमी जास्त होतात, कोणाचे थोडे पुढे मागे होतात, पण होतात, सगळ्यांचे होतात. निगेटिव्ह विचार आणायचे नाही फक्त. सौरभ सौरभा ताई सौरभा सौरभा हा ओके. हा ताई वरून खाली गेलो आणि खालून पुन्हा वर येताना अंगावर शहारे आल्यासारखं झालं, असं एकदम थंडी वाजल्यासारखं झालं. अच्छा अच्छा, ते चक्र फील झाले ना तुम्हाला? आणि पुन्हा थोडं वर येताना थोडंसं डोकं दुखल्यासारखं झालं. येस येस येस, होतं होतं. सुरुवात आहे ना, तर थोडंसं आपलं शरीर लगेच स्वीकारत नाही ह्या गोष्टी, आपलं मन स्वीकारत नाही का हे काय होतंय, कारण ते आपल्याला दिसत नसतं. तुम्ही कधी एक्सरे काढलाय का? त्याच्यात दिसेल का तुम्हाला कोणतं नाही. चक्र दिसतं का? नाही, पण ते आहेत. ओके, चला आपण थांबूया आता. झोप येतेच. सर्वांना बोलायचं आहे मला माहिती आहे, पण मग वेळ पण खूप होतो धन्यवाद. आहे. ओके, आपण थांबूया. नाहीतर मग पुढची जी बॅच आहे ना, ती मी 1.5 तासाचा टायमिंग करते सगळ्यांचा, म्हणजे मग सगळ्यांचं बोलणं होत जाईल, है ना? झोप येते झोप. हा. चालेल चालेल, चला आपण थांबूया. तुम्ही ना तुमचे अनुभव जे आहे ना, ते बघा लगेच पुढच्या बॅचचे फोन यायला लागले. तर आपण आहे ना ग्रुपवर टाका तुमचे सर्वांचे अनुभव. ओके. श्री स्वामी समर्थ. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे कोटी कोटी प्रणाम. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला पण धन्यवाद. धन्यवाद ताई. थँक्यू सो मच. मला खूप छान थँक्यू वाटलं. ताई. छान केलं. फिरण्याच्या सगळी चक्र सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कोटी कोटी प्रमाण रेकी अमृत रेकी हॅलो. अमृत रेकी अमृत रेकी अमृत रेकी